पहाटे 3 वाजता बुलडोजरची धडक, चिखली कुदळवाडीत 5 धार्मिक स्थळे उद्ध्वस्त. आपण साधारण 3/6/2026 रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी अनधिकृत विरोधी कारवाई चालू आहे, ही कारवाई पावसाळी जो पिरियड आहे या पावसाळी पिरियडमध्ये करण्यात येऊ नये. कारण पावसाळ्यामध्ये जर अतिक्रमणाची कारवाई झाली तर जी घरं तुटतात, तिथं पाणी वगैरे साचतं आणि त्याच्यातनं मच्छर रोगराई, डेंग्यूचे मच्छर असतील, मलेरियाचे मच्छर असतील, त्याची उत्पत्ती निर्माण होऊन त्या ठिकाणी शहरामध्ये फार मोठी रोगराई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्या कारणानं आम्ही शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून आमच्या तृतीयपंथी भगिनी आहेत त्यांना सोबत घेऊन महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं होतं. परंतु या निवेदनाची कुठल्याच प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचं चित्र आम्हाला काल या ठिकाणी दिसून आलेलं आहे. पुन्हा आम्ही त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे की आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून जी अतिक्रमण विरोधी कारवाई चालू आहे आपण हे जवळपास 3 महिने स्थगित करावी आणि 3 महिन्याच्या नंतर पावसाळा थांबल्यानंतर पुन्हा आपण आपलं शहर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत करण्यासाठी आपण ती कारवाई करावी अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या द्वारे पुन्हा स्मरणपत्र दिलेलं आहे.
सकारात्मक निर्णय घेतील अशी माझ्या आणि शिवशाही व्यापारी संघटनेच्या हिंदू मातंग सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अपेक्षा आहे. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.